उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स। हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। मोठ्या शहरांमध्ये अनेक मजले असणाऱ्या इमारती असतात, त्या ठिकाणी लिफ्ट असणं ही गरज झाली आहे। परंतु या लिफ्टमुळे अनेक वेळा अपघात झाल्याचं समोर आलंय। विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट बंद पडली। त्यावेळी लिफ्टमध्ये एक 42 वर्षीय महिला होती। त्यानंतर तब्बल 45 मिनिटे ती महिला मदतीसाठी आवाज देत राहिली, परंतु लगेच मदत मिळाली नाही। अखेर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असताना ती महिला 3ऱ्या मजल्यावरून कोसळली, त्यात तिचा मृत्यू झाला। राजस्थानमधील कोटा शहरात ही घटना घडली आहे। त्यामुळे लिफ्ट असणाऱ्या इमारतींमधील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय। कोटामधील अपार्टमेंटमध्ये रुक्मिणीबाई या घरकाम करत होत्या। त्या काम करून अपार्टमेंटमधून जाताना लिफ्टनं खाली उतरू लागल्या। त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला। लिफ्ट 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यादरम्यान अडकली। त्यावेळी अपार्टमेंटमध्ये सर्व फ्लॅटमध्ये महिला होत्या। रुक्मिणीबाई मदतीसाठी आवाज देत राहिल्या। अपार्टमेंटमधील महिलांपर्यंत तिचा आवाज गेल्यानंतर अनेक जणांनी लिफ्टकडे धाव घेतली। महिलांनी अपार्टमेंटमधील लिफ्टची इमर्जन्सी चावीचा वापर करून अडकलेल्या लिफ्टचा दरवाजा उघडला। रुक्मिणीबाई यांना स्टूल दिला। या स्टूलवरून चढून वरती येण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु त्यांचा पाय घसरला आणि त्या लिफ्टमध्ये पडल्या। मग लिफ्ट बेसमेंटपर्यंत गेली आणि या अपघातात रुक्मिणीबाई यांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।